नमस्कार, तृप्तीज फूड अँड क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ही जी मोत्याची रांगोळी आहे याचा शेवटचाच म्हणजे तिसरा भाग बघणार आहोत. आणि जर तुम्ही याच्या आधीचा पहिला आणि दुसरा भाग बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती जरूर चेक करा. चला तर मग हा तिसरा भाग बनवण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तुम्ही बघू शकतात की भाग 2पर्यंत आपली रांगोळी इथपर्यंत तयार झालेली आहे. आता आपण पुढे काय करायचं ते बघणार आहोत. तर त्यासाठी आपण जी रांगोळी आहे त्यामध्ये जी चांदणी आहे त्याच्या सेंटरचा जो राऊंड आहे पांढऱ्या मोत्यांचा तो आणि त्याच्या बाजूचे 2 राऊंड अशा 3 राऊंडवर काम करणार आहोत. तर आता आपल्याला घेताना जो सेंटरचा राऊंड आहे तो आणि त्याच्या शेजारचे जे एक एक मोती आहे यावर काम करायचं आहे. त्यासाठी सुई आपण जो सेंटरचा राऊंड आहे त्याच्या बाजूचा जो मोती आहे त्या मोत्यातनं आणि त्याच्या पुढच्या आणखीन एक मोत्यातनं अशा 2 मोत्यामधनं आपण पहिल्यांदा सुई घालून घेणार आहोत. आणि सुई आपल्याला 2 मोत्यातनं घालून घ्यायची आहे. आता सुईमध्ये आता घेताना आपण 4 पांढऱ्या रंगाचे मोती घेणार आहोत. 1 2 3, त्याच्यानंतर हा चौथा मोती आणि ज्या 2 मोत्यामधनं आपण आत्ता सुई घातली आहे त्या 2च मोत्यातनं पण विरुद्ध बाजूने आपल्याला सुई घालून घ्यायची आहे. दोरा व्यवस्थित ओढायचा आहे. त्यानंतर सुई आपण म्हणजे पुढचे 2 पांढरे मोती दिसतात म्हणजे सेंटरचा मोत्यामधला एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती अशा 2 मोत्यातनं घालायची आहे. आता इथे पण आपल्याला पांढऱ्या मोत्यांचा राऊंड करायचा आहे. त्यासाठी सुईमध्ये आपण 3 पांढऱ्या रंगाचे मोती घेणार आहोत आणि सुई आपल्याला जो शेजारचा पांढरा मोती आहे तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. दोरा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जे आत्ता मोती घातले आहेत त्या सर्व मोत्यांमधनं सुई फिरून घेणार आहोत. तर पहिल्यांदा मी साईडच्या एका मोत्यातनं सुई फिरवली, बाजू पलटी करून घ्यायची आहे आणि परत जो कॉर्नरचा एक मोती आहे त्या एका मोत्यातनं आपण सुई घालून घेणार आहोत. तर इथे आपण 2 मोत्यातनं सुई घालून घेतलेली आहे पांढऱ्या रंगाच्या. आता परत इथे आपल्याला पांढऱ्या मोत्यांचा राऊंड करायचा आहे. तर इथे कॉर्नरच्या एकाच मोत्यामध्ये आपली सुई आहे. आता सुईमध्ये आपण 5 पांढऱ्या रंगाचे मोती घालणार आहोत. 1 2, त्यानंतर 3, त्यानंतर 4 आणि हा 5वा. आणि सुई आपल्याला ज्या एका कॉर्नरच्या मोत्यामध्ये आपला दोरा आहे त्याच मोत्यातनं पण आपल्याला ही ती विरुद्ध बाजूने घालायची आहे. आता इथे आपण एक एक राऊंड वाढवत जाणार आहोत. तर पहिल्यांदा आपण 2 राऊंड केले, आता आपल्याला 3 राऊंड करायचे आहे. परत सुई आपण पुढचे जे 2 पांढरे मोती दिसतात त्या 2 पांढऱ्या मोत्यातनं घालणार आहोत. आता सुईमध्ये घेताना आपल्याला एक पांढरा आणि त्यानंतर 2 लाल मोती घ्यायचे आहेत. तर इथे मी एक पांढरा मोती घेतला. त्यानंतर आपण इथे 2 लाल रंगाचे मोती घेणार आहोत. 1 आणि 2. आणि सुई आपल्याला जो बाजूचा पांढरा मोती आहे तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. त्यानंतर सुई आपल्याला जो पुढचा एक कॉर्नरचा मोती दिसतो त्यामधनं घालायची आहे. परत सुईमध्ये आता आपण 4 पांढऱ्या रंगाचे मोती घेणार आहोत. 1, त्यानंतर 2, त्यानंतर 3 आणि हा चौथा. आणि सुई आपल्याला जो साईडचा एक पांढरा मोती दिसतो तो आणि खालचा एक अशा 2 मोत्यातनं घालून घ्यायची आहे. दोरा व्यवस्थित ओढायचा आहे. त्यानंतर आपण बाजू पलटून घेणार आहोत आणि परत सुई आपल्याला जो कॉर्नरचा एक मोती दिसतो त्यामधनं घालायची आहे. त्याच्यानंतर आणखीन पुढच्या एका मोत्यामधनं म्हणजे आपण एकूण इथे 3 मोत्यातनं घालणार आहोत. तर इथे मी पहिल्यांदा एका मोत्यातनं घातलेली आहे सुई. परत आणखीन पुढच्या एका मोत्यातनं घालणार आहे आणि परत आपल्याला जो कॉर्नरचा एक मोती आहे त्यामधनं घालायची आहे. म्हणजे आपण एकूण 3 पांढऱ्या रंगाच्या मोत्यातनं सुई घालून घेणार आहोत. आता परत आपण सुईमध्ये 5 पांढऱ्या रंगाचे मोती घेणार आहोत. 1 2, त्यानंतर हा 3रा, चौथा आणि हा 5वा. आणि सुई आपल्याला जो कॉर्नरचा मोती आहे त्या एकाच मोत्यातनं पण विरुद्ध बाजूने घालायची आहे.
परत सुई आपण पुढचे जे 2 मोती आहे त्या 2 मोत्यातनं घालणार आहोत. आता इथे सुईमध्ये घेताना आपल्याला 3 पांढऱ्या रंगाचे लाल रंगाचे मोती घ्यायचे आहे. 1 2 आणि 3. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो पांढऱ्या रंगाचा तो आणि खालचे जे 2 मोती आहे, एक पांढरा आणि एक लाल, अशा 2 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालणार आहोत. आणि आता सुईमध्ये घेताना आपल्याला एक पांढरा, त्यानंतर 2 लाल रंगाचे मोती घ्यायचे आहे. असे आपण एकूण 3 मोती घेणार आहोत. तर हा पहिला पांढरा मोती, त्यानंतर पुढचे 2 लाल, दुसरा आणि हा तिसरा. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक लाल मोती दिसतो तो आणि खालचे जे 2 लाल आणि एक पांढरा असे 2 मोती आहे, अशा 3 मोत्यातनं आपण सुई घालून घेणार आहोत. परत सुई आपल्याला जो कॉर्नरचा एक पांढरा मोती दिसतो त्यामधनं घालायची आहे. परत सुईमध्ये आपण 4 पांढऱ्या रंगाचे मोती घेणार आहोत. 1 2 3 आणि हा चौथा. आणि सुई आपल्याला जो साईडचा एक मोती आहे तो आणि खालचा एक, अशा 2 मोत्यातनं घालायची आहे. अशा पद्धतीने आपले हे 4 राऊंड तयार झाले आहे. आता आपण परत बाजू फिरून घेणार आहोत. परत सुई आपल्याला जत्त आपण पांढरे मोती घातले त्यामधनं घालायची आहे. तर इथे आपण 3 पांढऱ्या मोत्यातनं घालणार आहोत. तर पहिल्यांदा मी 2 पांढऱ्या मोत्यातनं घातली आहे आणि त्यानंतर जो पुढचा आणखीन एक कॉर्नरचा पांढरा मोती आहे त्यामधनं मी सुई घालणार आहे. म्हणजे एकूण आपण 3 पांढऱ्या मोत्यातनं सुई घातली आहे. आता इथे परत आपल्याला सुईमध्ये 5 पांढऱ्या रंगाचे मोती घ्यायचे आहेत. 1 2 3 त्यानंतर 4 आणि 5. आणि सुई आपल्याला जो कॉर्नरचा एक मोती आहे त्या मोत्यातनं पण विरुद्ध बाजूने घालायची आहे. परत सुई आपण जे पुढचे 2 मोती दिसतात त्यामधनं घालणार आहोत. आता सुईमध्ये आपल्याला 2 लाल आणि 1 पांढरा असे 3 मोती घालायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा पांढरा मोती आहे तो आणि खालचे जे 2 मोती आहे त्या 2 मोत्यातनं घालून घ्यायची आहे. दोरा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. परत सुई आपण जे पुढचे 2 मोती आहेत त्यामधनं घालून घेणार आहोत. आता सुईमध्ये आपण 3 लाल रंगाचे मोती घेणार आहोत. 1 2 आणि हा तिसरा. आणि सुई आपल्याला जो बाजूचा लाल रंगाचा मोती आहे तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालून घ्यायची आहे. परत सुई आपण जे पुढचे 2 मोती दिसतात त्यामधनं घालून घेणार आहोत. आता सुईमध्ये घेताना आपल्याला 2 पांढरे आणि 1 लाल रंगाचा मोती घ्यायचा आहे. त्यानंतर सुई आपल्याला बाजूचा एक लाल मोती आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालून घ्यायची आहे. त्यानंतर सुई आपल्याला जो कॉर्नरचा एक पांढरा मोती आहे त्यामधनं घालायची आहे. आता सुईमध्ये आपण 4 पांढऱ्या रंगाचे मोती घेणार आहोत. 1 2 3 आणि हा चौथा. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक पांढरा मोती आहे तो आणि खालचा एक अशा 3 मोत्यातनं घालायची अशा 2 मोत्यातनं घालायची आहे. अशा पद्धतीने इथे आपले 5 राऊंड तयार झालेत. 1 2 3 4 5. आता आपल्याला हे राऊंड कमी करत जायचे आहे. त्यासाठी इथे मी बाजू पलटून घेतलेली आहे आणि सुई आपल्याला जत्त आपण मोती घातले त्या सर्व मोत्यातनं घालायची आहे. तर इथे मी एक कॉर्नरच्या मोत्यातनं घातली. हा दुसरा मोती आहे. त्यानंतर पुढचे जे 3 मोती आहे त्या तिन्ही पांढऱ्या रंगाच्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढणार आहोत. म्हणजे आपण एकूण 5 मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता सुईमध्ये घेताना आपल्याला 4 पांढऱ्या रंगाचे मोती घ्यायचे आहेत. आता इथे आपण हे राऊंड कमी करत जाणार आहोत. तर इथे मी 4 मोती घेतले आहे आणि जे मागचे 2 पांढरे मोती आहेत त्या पांढऱ्या मोत्यातनं विरुद्ध बाजूने आपण सुई बाहेर काढणार आहोत. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालून घेणार आहोत. आता सुईमध्ये घेताना आपल्याला
2 लाल आणि 1 पांढरा असे 3 मोती घ्यायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा 1 पांढरा मोती आहे तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालून घ्यायची आहे. त्यानंतर सुई आपण जे पुढचे 2 लाल रंगाचे मोती दिसतात त्यामधनं घालून घेणार आहोत. आता इथे सुईमध्ये घेताना आपल्याला 2 पांढरे आणि 1 लाल असे 3 मोती घ्यायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा 1 लाल मोती आहे तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढचे जे 2 पांढरे मोती आहेत त्यामधनं घालणार आहोत. आता इथे आपल्याला 3 पांढरे मोती घ्यायचे आहेत. 1 2 आणि हा तिसरा. आणि सुई आपल्याला जो साईडचा 1 मोती आहे तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. तर अशा पद्धतीने आपले इथे 4 राऊंड तयार झाले. परत आपण बाजू फिरून घेणार आहोत आणि आपण आत्ता ज्या मोत्यातनं सुई घातली त्याच मोत्यातनं आपण परत सुई बाहेर काढणार आहोत. तर इथे मी 1-2 मोत्यातनं सुई काढली बाहेर आणि हे परत पुढचे 3 अशा आपण एकूण 4 मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता सुईमध्ये परत आपण 4 पांढऱ्या रंगाचे मोती घेणार आहोत आणि सुई आपल्याला मागच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं पण उलट दिशेने बाहेर काढायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घेणार आहोत. इथे पण आपण 3 पांढऱ्या रंगाचे मोती घेणार आहोत. 1 2 आणि हा तिसरा. आणि सुई आपल्याला जो साईडचा 1 मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपण जे पुढचे 2 पांढरे मोती आहेत त्यामधनं बाहेर काढणार आहोत. परत सुईमध्ये आपल्याला 3 पांढऱ्या रंगाचे मोती घ्यायचे आहेत. 1 2 आणि हा तिसरा. आणि सुई आपल्याला जो बाजूचा 1 मोती आहे तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं काढायची आहे बाहेर. परत आपण ही बाजू फिरवून घेणार आहोत आणि परत आपल्याला जो साईडचा 1 मोती आहे तो त्याच्यानंतर पुढचे जे 3 मोती आहे त्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. म्हणजे आपण एकूण 4 मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहोत. परत सुईमध्ये आपण 4 पांढऱ्या रंगाचे मोती घेणार आहोत. 1 2 त्यानंतर तिसरा आणि हा चौथा. आणि परत सुई आपल्याला जे मागचे 2 मोती आहेत त्या 2 मोत्यातनं पण विरुद्ध बाजूने बाहेर काढायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं बाहेर काढणार आहोत. आता सुईमध्ये आपल्याला 3 पांढरे मोती घ्यायचे आहेत. 1 2 आणि हा तिसरा. आणि सुई आपल्याला साईडचा 1 मोती आहे पांढरा तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत आपण बाजू फिरून घेणार आहोत आणि परत सुई आपण साईडचा 1 मोती आणि पुढचे 3 असे एकूण 4 मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहोत. आता आपण सुईमध्ये परत 4 पांढऱ्या रंगाचे मोती घेणार आहोत. तर इथे मी 2 घेतलेले आहे. हा तिसरा आणि हा चौथा. आणि परत सुई आपल्याला जे मागचे 2 मोती दिसतात त्या 2 मोत्यातनं पण उलट दिशेने काढायची आहे. परत सुई आपण साईडच्या 1 मोत्यातनं काढणार आहोत. त्यानंतर परत आपल्याला एका कॉर्नरच्या मोत्यामधनं सुई बाहेर काढायची आहे. आता इथे आपण 1 मोती घालून घेणार आहोत आणि जो पुढचे मोती दिसतात आपल्याला त्या मोत्यामधनं मी सुई बाहेर काढणार आहे. परत सुई इथे मी 2 ते 3 मोत्यांमधनं फिरवून घेणार आहे जेणेकरून आपला दोरा पक्का होईल. आणि त्यानंतर इथे मी गाठ मारणार आहे आणि उरलेला दोरा देखील 2 ते 3 मोत्यामधनं फिरवून घेणार आहे जेणेकरून आपली गाठ देखील पक्की बसेल. आणि उरलेला दोरा आपल्याला कात्रीच्या साह्याने कापून टाकायचा आहे.
अशा पद्धतीनं आपला हा एक भाग तयार झाला. असेच भाग आपल्याला या बाकीच्या बाजूला देखील बनवून घ्यायचे आहे. तर इथे आपल्याला असे 5 भाग बनवावे लागतील आणि म्हणजे आपली रांगोळी पूर्ण होईल. तुम्ही बघू शकतात की आपली ही रांगोळी पूर्ण झालेली आहे. ही रांगोळी कशी बनवायची हे मी तुम्हाला 3 भागामध्ये सांगितलेलं आहे. तर हा आपला भाग तिसरा होता. भाग 1 आणि भाग 2ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती नक्की चेक करा. आणि तुम्हाला जर ही रांगोळी आवडली असेल तर नक्की करून बघा. माझं चॅनल जर आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.